So welcome everyone. Welcome to Sadeva classes. You are in standard 8 and this is the textbook of your standard 8 science general science textbook ahe and we have started your fifth lesson, that is fifth or sixth lesson I think, composition of matters, and till that we have came up to this point, types of mixture. कुठे आलो आपण? ओम लक्ष दे, तू नव्हता मध्यंतरी. मिश्रणांचे प्रकार यापर्यंत आपण आलो आहोत, टाइप्स ऑफ मिक्सचर. थोडं ओमला पण आपल्याला सांगावं लागणार, त्यामुळे मला मराठी पुस्तक थोडंसं मध्ये मध्ये घ्यावं दाखवावं लागणार आहे. बट डोंट वरी, इट विल बी अ रिव्हिजन अँड तुम्हाला तुम्हाला थोड्याशा गोष्टी सॉरी तुम्हाला कळतील. नाव मिक्सचर काय असतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. व्हॉट इज अ मिक्सचर, व्हॉट इज अ कंपाऊंड अँड व्हॉट इज अन एलिमेंट. मिश्रण काय असतं, संयुग काय असतं आणि घटक काय असतात, बरोबर. हे आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. नाव द टाइप्स ऑफ मिक्सचर काय बघा, मिक्सचरचे टाईप. सो जनरल देर आर टू टाइप्स ऑफ मिक्सचर. किती प्रकार आहे मिक्सचरचे? देर आर टू टाइप्स ऑफ मिक्सचर. कोणकोणते आहेत? होमोजिनस मिक्सचर अँड हेटेरोजिनस मिक्सचर. लक्षात घ्या, होमोजिनस अँड हेटेरोजिनस मिक्सचर. आता होमो आणि हेटेरो म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो आता समजावून. ठीक आहे. बघा, तुम्हाला काय दिलं त्यांनी करायचं, तुम्हाला काय करायचंय, टेक 3 बीकर. तुम्हाला 3 भांडे घ्यायचे आहेत. ते बीकर, बीकर म्हणजे काचेचं भांडं असतं असं, काय म्हणतो त्याला आपण, जग सारखं भांडं असतं. टेक अ लिटिल सँड अँड वॉटर इन द फर्स्ट बीकर. पहिल्या बीकर मध्ये तुम्हाला काय घ्यायचे? सँड म्हणजे वाळू घ्यायची. बघा काय घ्यायचे? सँड म्हणजे वाळू घ्यायचे आणि पाणी घ्यायचंय, वाळू आणि पाणी घ्यायचंय, राईट. दुसरा जो आहे सेकंड बीकर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे क्रिस्टल घ्यायचे ब्लू विट्रिओलचे. ब्लू विट्रिओल आणि पाणी घ्यायचं. ब्लू विट्रिओल काय एक सोल्युशन आहे ते घ्यायचं, आपलं पावडर असते ब्लू विट्रिओलची, ती घ्यायची आहे दुसऱ्या बीकर मध्ये. आणि थर्ड थर्ड यू हॅव टू टेक ब्लू विट्रिओल ॲज वेल ॲज सँड. ब्लू विट्रिओल तुम्हाला काय घ्यायचे? सँड घ्यायचे, म्हणजे वाळू सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची. कळलं? आणि तिन्ही मिश्रण तुम्हाला स्टर करायचे, मिक्स करायचे, पूर्ण मिक्स करायचे. सॉरी, ब्लू विट्रिओल पावडर नाहीये, लिक्विड सोल्युशनच आहे ते. नाव परत सांगतो ओमसाठी काय काय घ्यायचं आपल्याला. बघा, 3 चंचू पात्रे घ्या. एकामध्ये वाळू घ्या, पाणी घ्या. दुसऱ्या म्हणजे मोरचुदाचे स्फटिक घ्या, पाणी घ्या. आणि त्याच्यामध्ये मोरचूद आणि वाळू घ्या. सॉरी, मिक्स पावडरच आहे ब्लू विट्रिओल. आय एम रिअली सॉरी, थोडंसं मिस्टेक होते. नाव व्हॉट यू नीड टू डू. आता मला सांगा यात काय काय होईल. एक साधी गोष्ट आहे, जर तुम्ही स्वतः करायला गेला प्रयोग, त्यात काय होईल ते मला सांगायचं आता तुम्ही. आता बघा, व्हॉट यू नीड टू डू. आता वाळू आणि पाणी एकत्र होईल का ओम? नाही होणार. होईल का ओम? नाही होणार. स्फटिक आणि पाणी घ्या, ते एकत्र होऊन जाईल, त्याचं मिश्रण तुम्हाला व्यवस्थित मिळेल. आता मोरचूद आणि वाळू जर घेतली, आवाज बंद ठेवायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, मिश्रण कसं होईल ते तुम्हाला विषमांगी दोन्ही तुम्हाला वेगवेगळे त्याच्यामध्ये दिसतील. गेटिंग? आय अगेन रिपीट, तुम्हाला रिपीट करतो परत बघा. सो विट यू टेक, सी द sand and the water will not be mixed. मिक्स होईल का? ते नाही होणार. सिमिलरली द ब्लू विट्रिऑल अँड द sand they will also not be mixed. ते पण एकत्र होणार नाही. बट द ब्लू विट्रिऑल विल डिझॉल्व इन वॉटर आणि पूर्ण कलर एक होऊन जाईल त्याचा. नाव हिअर टर्म, हिअर आता या ठिकाणी तुम्हाला टर्म येतात होमो आणि हेटेरो, समांगी विषमांगी. काय सांगतो तुम्हाला बघा. So we have seen the two types of mixture. The part of the matter having uniform composition is called as phase. Write the third column of the table. If you write here after stirring, what will happen when all components of a mixture form one phase? Then it is known as homogeneous mixture. जेव्हा सगळं काही तयार होऊन एक फेज तयार होतो, त्याला म्हणतो आपण होमोजिनस मिक्सचर. अँड जसं आपण एक्झाम्पल तुमचं लिंबू पाणी सरबत वगैरे एक साधारण एक्झाम्पल झाले आपले. When the component of a mixture are distributed in two or more phases, it is called as heterogeneous. Heterogeneous means it is not homo, म्हणजे सारखं नाही, ते वेगळ्या फेज मध्ये असतं. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, वॉटर मध्ये तुम्ही ऑइल टाका आणि मिक्स करा, होईल का मिक्स? नाही होणार. इट विल नॉट गेट मिक्स्ड. पण त्याच्यामध्ये दोन फेजेस तुम्हाला दिसतील. तुम्हाला वॉटर पाणी दिसेल त्याच्यामध्ये पर्टिक्युलर. सो इट इज अ हेटेरोजिनस मिक्सचर. इट इज अ हेटेरोजिनस मिक्सचर. गेटिंग? चला पुढे जाऊया. नाव हिअर लेफ्ट हँड साइडला बघा. Always remember, all the particles of a solid that stay together are in one same container constitute a single phase. That is a heap of a stone. दगड दगड असतो ना, दगडामध्ये सगळं सारखं असतं. दगड फोडा, सगळं आतमध्ये दगडचे सेमच पार्टिकल मिळणार. खडू घ्या, खडू. चॉकलेट नाही, चॉक घ्या. चॉकलेट पण घ्या, सारखंच आहे तुमचं. A liquid substance along with all the soluble substances dissolved in it together constitute a single phase. That is sea water. समुद्राचं पाणी बघा. You know sea water. सी वॉटर मध्ये नुसतं NaCl नसतं. देर आर मेनी डिफरंट थिंग्स ऑल्सो इन अ सी वॉटर. समुद्र पाणी. इट इज ऑल्सो होमोजिनस मिक्सचर त्याला म्हणतो आपण. अ लिक्विड or all its drops present together or in the same container constitute a single phase. Raindrop पण आहे बघा. A liquid present together or in the same container but not mixed with each other constitute separate phase. That is oil and water. तुम्हाला सांगितलं ऑइल अँड वॉटर डिफरंट फेज असतात.
ऑइल अँड वॉटर काय, दे आर डिफरंट फेजेस. ऑइल वॉटर मिक्स करून बघा, होणार नाही ते मिक्स. त्याचे फेजेस डिफरंट असतात. ऑल द गॅसेस प्रेझेंट टुगेदर कॉन्स्टिट्यूट सिंगल फेज. एक्झाम्पल एअर. एअर इज अ मिक्सचर. तुम्हाला सांगितलं होतं, एअर इज अ मिक्सचर विच कंटेन्स व्हेरियस गॅसेस. एअर मध्ये काय असतात, देर आर व्हेरियस गॅसेस प्रेझेंट इन द एअर. देर आर व्हेरियस गॅसेस प्रेझेंट इन द एअर. राईट. पुढे पण तुम्हाला अजून काही एक्सपेरिमेंट दिलेला आहे, आपण बघूया काय तुमचा एक्सपेरिमेंट येतो. Now, what is a solution? What is a solution? What do you mean by solvent and what do you mean by solute? What do you mean by solvent? What do you mean by solute? Getting? 2 मिनिटं. पाहिलं ना, आली ना साहिल. चला, आपण प्रयत्न करतो, मुलं वेळेवर आली पाहिजे असा प्रयत्न करतो, मुलं येत नाही काय करणार. राईट. चलो. So, what is a solution? Say, a homogeneous mixture of two or more substances is called as solution. Right? In the first beaker of the above activity, homogeneous mixture of water and salt is formed. Water and salt homogeneous mixture formed झालं, तुम्हाला मागाशी सांगितलं. You take water, you add salt into it, you just stir it. तुम्ही स्टर जरी नाही केलं, ओके, जरी त्याला मिक्स नाही केलं, it will already it will dissolve automatically. It will dissolve automatically. Right? So now it is called as salt solution. Means it is called as a salt solution. It is known as salt solution. Then that component of a solution which is present in the largest proportion is known as solvent. आता पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही मीठ टाकता, ओके, पाण्यात मीठ टाकल्यानंतर काय होतं, पाणी जास्त असतं का मीठ जास्त असतं, सांगा बरं. पाणी जास्त की मीठ जास्त? वॉटर. 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 पाणी. वॉटर और वॉटर किंवा पाणी. ओके, सो वॉटर इज प्रेझेंट इन द लार्जेस्ट प्रपोर्शन. कारण तुम्ही एवढी मोठी जाऊ मिठाची गोणी घेतली आणि एक थेंब पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये विरघळणार नाही. सो द प्रेझेंट विच द काय म्हणतात, द component which is present in the largest proportion is known as solvent. The other component which are in less proportion than the solvent are known as solute. जे कमी प्रमाणात टाकतो आपण, ओके, प्रपोर्शन कमी असतं, ओके, इसका प्रपोर्शन कमी असतं, इट इज नोन एज कोण रे, वॉटर. हितेश, व्हेरी गुड. चल. So that is the solute. Example, salt. When you add salt, suppose the one teaspoon of अगर 1 spoon of या फिर teaspoon 1 teaspoonful अगर अपना salt आप डालोगे, okay, in water, then it is a solute. So salt is a solute, water is solvent. Then what happens, the process of forming a solution by mixing solute in a solvent is known as dissolution. त्याला म्हणतो dissolution. जी प्रोसेस असते ना, आपण म्हणतो डिझॉल्व हो गया. The process is known as dissolution. The process is known as dissolution. According to the states of the components, solution can be of many types. The solutions such as seawater, blue vitriol dissolved in water, or salt dissolved in water, sugar syrup are the types of solids in liquid. ये क्या है, सॉलिड इन लिक्विड. लक्षात घ्या, लिक्विड है उसमें हमने सॉलिड ऍड किया है. लक्षात घ्या काय ते, सॉलिड इन लिक्विड. सोल्युशनचा फर्स्ट टाइप आहे सॉलिड इन लिक्विड. फर्स्ट टाइप तुमचा सॉलिड इन लिक्विड. लक्षात घ्या, सॉलिड इन लिक्विड बिकॉज वी हॅव ऍडेड सॉलिड इन द लिक्विड. राईट. हा झाला फर्स्ट प्रकार, फर्स्ट टाइप. एक्झाम्पल तुम्हाला दिले, विच आर द एक्झाम्पल, सी वॉटर या फिर ब्लू विट्रिऑल डिझॉल्व इन वॉटर, सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर, या फिर शुगर सिरप ऑफ द शुगर सिरप सुद्धा. राईट. इन ऍडिशन टू दिस सोल्युशन कॅन बी ऑफ द टाइप लिक्विड इन लिक्विड. आता लिक्विड इन लिक्विड मीन्स व्हॉट, एक लिक्विड आहे, दुसरं त्याच्यामध्ये लिक्विड आपण ऍड करतोय. लिक्विड मध्ये लिक्विड ऍड करतो. लिक्विड इन लिक्विड इज व्हॉट, एग्जाम्पल इज विनेगर. विनेगर और डाइल्यूट सल्फ्यूरिक एसिड. विनेगर आपको पता होगा, विनेगर, विनेगर पता है ना, चाइनीज के दुकान में आपको मतलब चाइनीज व्हाइट कलर्ड पूर्ण आंबट आंबट. येस, दॅट इज युअर विनेगर और सायट्रिक ऍसिड. 4% सायट्रिक ऍसिड इज नोन एज विनेगर. तुम्हाला माहित असेल, जनरली जी मुलं जातात. और इट कॅन बी अ गॅस इन गॅस. गॅस किंवा गॅस होतं, गॅस इन गॅस. एक्झाम्पल एअर. Okay, gas in gas. There are many gases present in the air. Or solid in solid. Example, alloy like brass, steel, stainless steel. हे सगळे alloy आहेत. Solid in solid. दोन पेक्षा जास्त सॉलिड एकत्र करून नवीन किंवा त्याच्या स्ट्रेंथ वाढवतात.
देन गॅस इन लिक्विड काय एक्झाम्पल आहे, सोडा वॉटर और क्लोरिनेटेड वॉटर, हायड्रोक्लोरिक ऍसिड एक्सेट्रा. गॅस इन लिक्विड, सोडा वॉटर, इवन क्लोरिनेटेड वॉटर वगैरे, दॅट इज गॅस इन लिक्विड, राईट. सोडा वॉटर पण गॅस इन लिक्विड आहे आपलं, आपण जे काही कोल्ड्रिंक वगैरे घेतो दॅट इज ऑल्सो. The composition of homogeneous mixture, that is to say solution, is uniform throughout the bulk. If the solvent is transparent liquid, the solution is also transparent and passes through a filter paper. Passes through a filter paper. हे आपल्याला माहिती फिल्टर पण पास होऊन जातं. Now what is a suspension? आपण काय शिकणार आहोत आता पुढे, suspension. What is a suspension? Right? So where we are, suspension. So what is suspension? See, what is suspension? In the second beaker, in the above experiment, the above activity, a heterogeneous mixture of water and sawdust formed. बघा sawdust मध्ये sawdust ज्याला आपण काय म्हणतो, लाकडाचा भुस्सा. Sawdust मध्ये लाकडाचा भुस्सा. If you add water, if you add sawdust into water, तुम्ही मिक्स केल्यानंतर काय होईल की तुम्हाला क्लिअर काही दिसणार नाही. It will form a suspension form. It will form a suspension. Then it is a mixture of liquid and a solid. Liquid solid चा mixture आहे. Heterogeneous mixture or mixture of a liquid and solid is called as a suspension. त्याला काय म्हणतात, suspension. It is a mixture, right? So it is a mixture of liquid and solid, and it is a heterogeneous mixture. त्याला heterogeneous mixture म्हणतात because लाकडाचा भुस्सा, जो sawdust, ती पाण्यामध्ये विरघळणार आहे का, नाही. It will not get dissolved in the water, therefore it is known as heterogeneous mixture and it is a suspension. The diameter of the solid particle in suspension is larger than 10 raised to minus 4 meter. Therefore, light cannot transmit through it. Moreover, the solid particles on sorry, remain on an ordinary filter paper as residues, and therefore the liquid and the solid components of suspension get separated by filtration. आता तुम्ही याला फिल्टर करो तुम्हाला काय होणार, ते वेगळं होणार. फिल्टर केल्यावर तुम्ही काय होणार, यू कॅन सेपरेट द वॉटर अँड द सॉरी द सॉलिड अँड लिक्विड कंपोनेंट तुम्ही सेपरेट करू शकता. गेटिंग? ओके, 2 मिनिटं. Next, you have a colloid. So, what is a colloid? The mixture of water and milk in the third beaker of the above. Water and milk, जेव्हा add करतात, it is a translucent. Okay, it is a translucent. It means translucent म्हणजे काय? It means that when light is incident on the surface of the mixture, then it is partly transmitted and partly scattered. Translucent म्हणजे काय? आता समजा तुम्ही वॉटर घेतलं, पाणी आणि वॉटर मिक्सअप केलं, वॉटर आणि पाणी मिक्सअप केलं. सो व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही त्याच्यामध्ये लाईट सोडली, जसं टॉर्च वगैरे मारलं, सो पार्ट ऑफ द लाईट काय होणार, ट्रान्समिट होणार, पुढे जाणार. पार्ट ऑफ लाईट काय होणार, स्कॅटर होणार. कधी करून बघा घरामध्ये प्रयोग, बरोबर, पण जास्त वाया न घालव दूध वगैरे. देन दिस इज बिकॉज द टायनी पार्टिकल्स ऑफ द मिल्क फेज in this heterogeneous mixture are dispersed evenly in water phases, and the diameter of the particles is around 10 to minus 5 meter. Such a heterogeneous mixture is known as colloid. However, as the pores of the ordinary filter paper are larger than the colloid, the heterogeneous mixture cannot be separated. आप दूध और पानी mix separate कर सकते हो क्या? No, you cannot separate the water and the milk. Okay, इसलिए क्या होता है, कभी कभी अगर दूध में ज्यादा पानी भी आएगा तो भी हमको पता नहीं चलता कभी कभी. By filtration, milk is instead a colloid. It is the solid and liquid particles in it, solid and liquid particles of protein, fats, etc., having the diameter of 10 to minus 5 meter are dispersed in the aqueous medium. They are dispersed in the aqueous medium. Apart from this, there are some more types of colloids such as solid in gas. Example क्या है, smoke. Liquid in gas. Example क्या है, fog and cloud. Right? समझ लो? Getting? Now. Next, let us understand compounds. So what is understand compounds? While studying matter, we have seen that element is a type of matter having the simplest composition. On the inspection of this composition of the types compound and mixture, it is learned that they are formed from two or more units. Wherever these units are in a joined state, which each other with each other or separate decides whether the matter is a compound or a mixture. Right? एक सेकंड. बाहर ना. येस, सो नेक्स्ट सेशन मध्ये आपला लेक्चर संपून जाणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट.